कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळेच पंचगंगा नदी यंदा प्रथमच पात्राबाहेर पडलेली आहे। जिल्ह्यातील धरण परिसरामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्यामुळे धरणांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली। जिल्ह्यातील तब्बल 37 बंधारे पाण्याखाली गेले असून या बंधाऱ्यांवरील 13 रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। गेल्या महिनाभरापासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे आपण पाहतो की सर्वच नद्यांची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। ही दृश्य पाहतोय पंचगंगा नदीची। गेल्या अनेक दिवसापासून जो पाऊस पडतोय त्याच्यामुळे घाट माथ्यावर अक्षरशः पाऊस बरसतोय, अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडतोय, त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली आहे। सध्या आपण जर पाहिलं तर राधानगरी धरण जे आहे ते 63% इतकं भरलेलं आहे आणि त्या धरणातून विसर्ग सुरू झालेला आहे। आणि त्याचबरोबर आपण पाहतो की फ्री कॅचमेंट एरियामध्ये देखील मोठ्या प्रमाणात जो पाऊस होतोय त्याचा परिणाम म्हणून पंचगंगा नदीला या ठिकाणी पूर आलेला आहे। पंचगंगेची पाणी पातळी जी आहे ती सध्या 33.4 इंचावर पोहोचलेली आहे आणि इशारा पातळी जी आहे ती 39 फुटाची आहे। एकूणच आपण पाहतो की अलमट्टी धरण असेल किंवा हिप्परगी धरण जे कर्नाटकमध्ये आहेत त्या धरणातला फ्लो कमी झाला की आपोआप फुगवटा निर्माण होतो, त्यामुळे कृष्णेला फुगवटा निर्माण झाला की आपोआप कृष्णेच्या ज्या उपनद्या आहेत पंचगंगा असेल किंवा कुंभी असेल, कासारे असेल, या सर्वच नद्यांना फुगवटा निर्माण होऊन या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होते। सध्याच्या घडीला ही दृश्य पाहिल्यानंतर पूर परिस्थिती निर्माण होते अशा प्रकारची शक्यता दिसून येते। पण कोल्हापूर जिल्हा प्रशासन अलमट्टी असेल किंवा हिप्परगी धरणाच्या संपर्कात आहेत आणि त्याचबरोबर अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ नये याची काळजी घेताना दिसत आहेत। कॅमेरामन मिथुन प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।